मध्ये महापुरात अडकलेल्या आई आणि चिमुकल्याला हिंगोलीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं यशस्वीरित्या रेस्क्यू केलेलं आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवळा गावामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। एकूण 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। शेतात काम करण्यासाठी हे सर्वजण गेले होते, मात्र अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे कयाधू नदीला पूर आला आणि हे सगळेजण शेतातच अडकून पडले। दरम्यान हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं हे रेस्क्यू ऑपरेशन कसं राबवलं बोटीमधून याचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी घेतला। आपण बघूयात सविस्तर। हिंगोलीमध्ये महापुरामुळे अनेक नागरिक अडकलेले होते आणि प्रशासनानं या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। मी सध्या हिंगोली पालिकेच्या आपत्ती पथकाच्या बोटमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर हा चिमुकला या ठिकाणी सुरक्षित स्थळी आणलेला आहे। खरं तर कालपासून अनेक नागरिक अडकलेले होते आणि त्यानंतर या चिमुकल्याला घेऊन हिंगोली पालिकेचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। कालपासून हा जो चिमुकला होता तो अडकून पडलेला होता आणि सुरक्षितरित्या या सगळ्या नागरिकांना हिंगोली पालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे सुरक्षित स्थळी घेऊन जात आहे। हिंगोली पालिकेची ही आपत्ती व्यवस्थापन विभागाची बोट आहे। आपण या बाजूला जर बघितलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर परिस्थिती जी भीषण निर्माण झालेली होती, या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी काम सुरू केलेलं होतं आणि यशस्वीरित्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। तर नागपूर सुरत महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। राष्ट्रीय महामार्गावरती 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। महामार्गावरती 3 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नंदुरबारमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। या पाण्यामध्ये काही वाहनं अडकली असल्याचं देखील बघायला मिळतं। जळगावच्या जामनेरमध्ये सुद्धा वाकोद नदीला पूर आलेला आहे। वाकोद तोंडापूर गावांचा संपर्क या पाण्यामुळे तुटलेला आहे। अनेक जण पुलाच्या कडेला अडकलेले आहेत। वाकोद नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। तर बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवच्या तेरणा धरणातून विसर्ग सुरू आहे। तेरणा धरणाचे आता 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तेरणा खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। 2 दिवसांपासून धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे।